अखिल जगस्वामी साब सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा निघिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंड। तू म्हणते आहेस ते अगदी योग्य आहे। केवळ बानूची भेट व्हावी म्हणून ती दोघं इथे जेजुरीत नाही आलेत। मला ठाऊक होतं की या आख्यानात बानूला तिच्या मूळ रूपाचे स्मरण आधी व्हावे या हेतूने ते दोघं इथे आले आहेत। मी असताना मी हे असं होऊ देणार नाही। ह्या शिवलीलेत हा असा थेट हस्तक्षेप मी होऊ देणार नाही। माझं मन हे मानायला तयार नाही। कितीही झालं तरी शची देवी या बानूच्या आई आहेत। इंद्रदेव हे देवांचे राजे आहेत आणि आख्यानात देखील मी त्यांचा उल्लेख ऐकला आहे। आम्ही कोण आहोत हे त्यांना ठाऊक आहे आणि असे असताना आपल्या कन्येला सहाय्य करण्यासाठी भावनेच्या भरात जर त्यांनी तिला काही सांगितलं तर मी हे असं नाही होऊ देणार। तू निश्चिंत राहा। की तुम्हाला पडलेल्या साऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला श्री खंडेरायच देऊ शकतील। अजून एक गोष्ट विचारायची आहे। जर हे कारण नसेल तर इंद्रदेव आणि शची देवी जेजुरीत का आले आहेत? मला ठाऊक आहे की तुम्हाला त्याचे कारण माहित आहे आणि तुम्हीच मला माझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता। सांगा ना, का आले ते दोघं इथे? हे बान, अग तू काय बोलीस का काय शची देवीना? म्या नाही, पण असं काय विचारतोय? अग त्या निघून बी गेल्या बघ आणि जाताना काय बोलल्या बी नाही बघ। काय झालं का काय तुम्हा दोघीत? अरे महाराज आलं होतं। महाराज? हात? अरे देव माणूस आहेत ते, कुठं बी कधी बी येते, काय सांगता येते का? ते बी आहेच म्हणा, पण ते हात अचानक आलं म्हणजे काहीतरी कारण असणार बघ। हे बान, काय झालं ते सांग तरी। अरे देवी अवतान द्यायला आल्या होत्या। अवतान? कुठलं आणि कसाला? अरे आमच्या लग्नामध्ये त्यासनी काय बाय करता नाही आलं ना, म्हणून मला ह्यांना स्वर्गात बोलवलं आहे। अगं मग चांगलंच आहे की। अरे असं काय करतोस बा? म्हाळसाताईंचं काय करायचं? हे ध्यानातच आलं नाही बघ माझ्या। आता तुम्हा दोघांनी कसं जाता येईल ग? तुम्ही असे मौन का? सांगा ना,
इंद्रदेव आणि शची देवी जेजुरीत का आले आहेत? काय झालं? म्हाळसा, तू म्हणते आहेस ते खरं आहे. केवळ बानूला भेटण्यासाठी इंद्रदेव आणि शची देवी इथे नाही आलेत, तर आम्हा दोघांना ते आमंत्रण देण्यासाठी इथे आले आहेत. कसलं आमंत्रण? मी आणि बानूने स्वर्गलोकी यावं, त्यांना आमचं आदरातिथ्य करता यावं म्हणून ते तसं आमंत्रण द्यायला इथे आले आहेत. तुम्हाला आणि बानूला स्वर्गलोकी बोलवायला? म्हाळसा, बानू ही त्यांची कन्या आहे. तिचा आणि माझा विवाह झाला आहे. त्यामुळे आपल्या कन्येने आणि आपल्या जावयाने एकदा तरी आपल्या गृही यावं, त्यांच्या आदरातिथ्याचा आम्ही स्वीकार करावा अशी त्यांची मनोमन इच्छा आहे. आणि तुमची इच्छा काय आहे? त्यावर मी अजून पुरेसा विचार केला नाही, कारण हा निर्णय मी एकटा नाही घेऊ शकत. मला बानूला देखील विचारायला हवं. तिला काय वाटतं हे देखील महत्वाचे आहे. बानू कशाला नकार देईल? त्याची कारण मीमांसा आता नको करायला. जर बानूला काही आक्षेप नसेल तर? जर बानूला काही आक्षेप नसेल तर मला त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करावा लागेल. अजून आतच आहे ती ग आजान बानू. मग आणि तुला कसली घाई हाय रे रंग्या? येत्याल ते दम खा की वाईच. नाही नाही, अजून काय बाहेर येत नाही. इतकं कसलं बोलतात ग? म्हणजे मला तुझं हेच आवडत नाही बघ रंग्या. आता आला आहेस ना तर गप गुमान बसावं. हा, ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय हेच नुसतं डोसक्यात. मग कारण बी तसंच आहे. कोण मला काय सांगताय का आता काय चाललंय काय नाही ती? ए अगं थांब 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 की जरा, मला सांग की, बोल की जरा. काय बोलू तुझ्या संग? मला फक्त एवढंच सांग, आता या जेजुरीत काय चाललंय काय? हे बघ, त्याचा विचार करून तुझ्या डोसक्याला त्रास देऊ नकस. हा, आता समजा चांगलं चाललं आहे का? चांगलं चाललंय का? मला एक सांग, आपली बानू देवांची बायको आहे, तिला समधी ओळखत्यात होय, पण हीच बघ की त्या सची देवी का कुणास ठाऊक मला असं वाटतंय का त्या मला काय बाई सांगणार होत्या. आजा तता आला आणि त्यानं बोलणे थांबवलं. काय चालव होतस तू? या फक्त एवढंच विचारलं ग का कोण आलंय म्हणून सांगू बानूला. आणि मग काय पुढं काय सांगायच्या आतच आजा तता आला आणि मला बाहेर जायला सांगितलं. आजा माझ्या संग असा का वागला असेल ग? म्हणजे रंग्या रंग्या रंग्या, आता जी काय बी चाललंय त्यात काय बाय गडबड आहे. तुझ्यामुळ कोण नीट काय बोलना झालंय ध्यानात असू दे. नक्की काय गोम आहे ओळखून काढाय पाहिजे. पर ह्या येळेला मी गप नाही बसणार बा. मला अवतान मिळाला आहे, मी जाणारच.
अगं बानू, पर देव काय म्हणतात ते तरी बघ. म्या नाही विचारणार त्यासनी. म्या त्यासनी सांगणार आहे का मला जायचं आहे, आणि ते बी त्यांच्या संग. आता तू जसं बोलायला लागलीस तर देवाने तरी काय करावं ते मला नाही ठाव. आता पतूर म्या काय बोलले का? पण आता मला माझ्या मायचं मन नाही मोडायचं. बर मला एक सांग, शची देवी निघून का गेल्या? हा, अरे त्या मला सांगत होत्या का म्या मागल्या जन्मात कोण होते ते. अगं काय सांगतेस काय बानू? म्हणजे त्याने तुला सांगितलं? म्हणजे त्या समजा सांगायला तयार झाल्या होत्या, आणि त्या मला सांगतच होत्या. तेवढ्यात महाराष्ट्रात आला. मग महाराष्ट्रात काही म्हणलं का? मला अगोदर महाराजांनी बाहेर जायला सांगितलं. मी बाहेरच उभी होती. ही काही साधी गोष्ट नाही बघ. म्हणजे शची देवी तुला काही सांगणार होत्या, तितक्यात महाराष्ट्रात आलं. हे बघ, महाराजांनीच शची देवीला थांबविलं असणार बघ. परत मायाशी निघून गेली, मला नाही आवडलं बघ. अरे पहिल्यांदाच घरला आली होती, तिच्यासाठी मला काय करता बी नाही आलं. ते आपण नंतर बोलू. आधी देव काय म्हणतात ते ऐक. आणि हे बघ बान, उगा स्वर्गात जाण्याचा हट्ट करू नकस. म्या हट्ट करणार, आणि म्या देवांसंग जाणार म्हणजे जाणार. जर शचीनी भावनेच्या भरात बाणाईला त्यांच्याबद्दल काही सांगितलं तर मात्र सगळं काही संपुष्टात येईल देवा. कितीही झालं तरी शची देवी या बानूच्या आई आहेत. इंद्रदेव हे देवांचे राजे आहेत, आणि आख्यानात देखील मी त्यांचा उल्लेख ऐकला आहे. आम्ही कोण आहोत हे त्यांना ठाऊक आहे. आणि असे असताना आपल्या कन्येला सहाय्य करण्यासाठी भावनेच्या भरात जर त्यांनी तिला काही सांगितलं तर? हा आमंत्रणाचा घाट मी घातलाय खरा, पण श्री खंडेरायाने अजून होकार नकार काहीच कळवलेलं नाही. श्री म्हाळसा देवीनी माझा अपमान केला होता, ते शब्द अजूनही आठवतायत. हे आमंत्रण घेऊन आम्ही आलो तेव्हा त्या अपमानाची परतफेड झाली असं म्हणता येईल. शिवाय बानूच्या लग्नात झालेला अपमान मी अद्यापही विसरलो नाही. तुला येण्यास इतका विलंब का झाला? स्वतःच्या कन्येकडेच गेले होते. पण आपण इथे अतिथी आहोत. ज्या कार्यासाठी आपण इथे आलो आहोत ते आटोपून मला स्वर्गलोकी जायचे आहे. मीही इथे राहायला आले नाही. बानूशी बोलत बसले, वेळ कसा गेला कळलेच नाही. बानूला आमंत्रण दिलेत? हो. ती येण्यास तयार झाली? का नाही होणार? आता बानूने येण्यासाठी हट्ट करायला हवा. हो करेल. पण तुझी मुद्रा अशी चिंताक्रांत का? तुझ्या चर्येवरती मला स्पष्ट कळते आहे की काहीतरी घडले आहे. तू सांगतेस की? सांगते. मी बानूला तिच्या गतजन्माविषयी सांगणार होते, तेवढ्यात तिथे नारद मुनी आले आणि त्यांनी मला सांगण्यापासून थांबविले. कोणाच्या आज्ञेवरून? श्री खंडेरायांच्या. काय केलं ते? तर मी त्यांना सामोरा कसा जाऊ? बानूला आधी कळावे की ती कोण आहे, म्हणून मी तिला सांगितले. पण आता आपण दोघे श्री विष्णू आणि श्री खंडेराय यांना काय सांगणार आहोत हे करण्यापूर्वी एकदा विचार करायला हवा होता. मी असे का केले याचे माझ्याकडे उत्तर आहे.
गरज पडल्यास मी स्वतः सामोरे जाईन आणि आवश्यकता वाटल्यास शासनही स्वीकारेन. आता श्री म्हाळसा देवीनं स्वर्गलोकी येण्याचे आमंत्रण द्यायला हवे. तेव्हाच आमंत्रणाच्या विषयाला गती मिळेल. प्रधानजी, मी आपल्यालाच भेटायला येत होतो. एका अत्यंत महत्वाच्या विषयावर मला आपले मत हवे आहे. देवा, आपण जर मला निरोप पाठवला असता तर मी स्वतः तुम्हाला भेटायला तुमच्या कक्षात आलो असतो. प्रधानजी, समस्या काय आहे हे आपण जाणता. इंद्रदेवाने मला आणि बानूला स्वर्गलोकी येण्याचे आमंत्रण दिले आहे आणि ही गोष्ट म्हाळसेपासून लपून राहिलेली नाही. देवा, त्यांनी तुम्हाला विचारलं असेल आणि तुम्ही सगळं काही सांगितलं असेल. होय, कारण त्यात लपून ठेवण्यासारखे काहीच नाही. बानू ही इंद्रदेवांची कन्या. माझ्या आणि बानूच्या विवाहात इंद्रदेवानी व्यत्यय आणला आणि त्यामुळे त्यांना शासनाला देखील सामोरे जावे लागले. पण आता आपल्या कन्येच्या विवाहानंतर आपली कन्या आणि आपल्या जावयाने स्वगृही यावे, आपण केलेल्या आदरातिथ्याचा त्यांनी स्वीकार करावा, असा जर त्यांचा मानस असेल तर त्यात चुकीचे काहीच नाही. खरं आहे देवा, त्यांनी तुम्हाला आणि बाणाईला आमंत्रण देणे अयोग्य आहे असे नाही. त्यांना जे वाटले ते त्यांनी केले. त्यांची भावना देखील महत्वाची आहे. मी केवळ ह्या गोष्टीमुळे काय परिणाम घडतील ह्याचा विचार करतो आहे देवा. देवा, त्यांच्या ह्या आमंत्रणामुळे श्री म्हाळसा देवी अस्वस्थ झाल्या असतील ह्यात शंकाच नाही. परंतु शची देवी आणि बाणाई यांची भेट होणं, भावनेच्या भरात त्यांनी बाणाईला तिच्या मूळ रूपाचे स्मरण होईल की काय अशी माहिती देणं आणि ती माहिती देता देता नारद मुनींनी त्यात हस्तक्षेप करणं, ह्या गोष्टी अनुषंगाने घडणारच होत्या. त्यामुळे आपल्याला शची देवी आणि इंद्रदेव यांना दोष देता येणार नाही. प्रधानजी, हा या शिवलीलेचा एक भाग आहे. परंतु जर त्यांनी या शिवलीलेत हस्तक्षेप केला असता तर मात्र त्यांना कडक शासन हे झालेच असते. प्रधानजी, जे सत्य आहे ते सिद्ध करावे नाही लागत. त्यामुळे मला देखील असेच वाटते आहे की इंद्रदेव आणि शची देवी यांनी दिलेल्या आमंत्रणाचा जर तुम्ही स्वीकार करणार असाल तर तेच उचित आहे. पण प्रधानजी, म्हाळसेला हे निश्चितच आवडणार नाही. कारण असं काही घडेल ह्याचा तिने विचार देखील केला नव्हता. आजवर हा असा प्रसंग कधीच घडला नव्हता. त्यामुळे हे सारे असे कसं. आज ना उद्या त्यांना हे समजणारच होतं. परंतु बाणाईपर्यंत ही वार्ता पोहोचली आहे का? होय. तिच्या मनात काय आहे? तिच्या मनात काय आहे हे अजूनपर्यंत मला समजलेले नाही. पण ती नकार मात्र निश्चित नाही देणार. परंतु देवा, जर बाणाईंनी होकार दिला तर श्री म्हाळसा देवी काय करतील? म्हाळसा, तू आहेस म्हणून हे सगळं सहन करू शकलीस. म्हाळसा,
त्या आता शचीदेवी बानूवाड्यावर गेल्या होत्या. त्यांच्यात काय घडलं हे अजून तरी मला समजलं नाही. त्या कशासाठी आल्या आहेत हे मला समजलं आहे. तू मला सांगितलं नाहीस. मी उगाचच ती माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करते आहे. मला काही प्रयत्न करावे लागले नाहीत लतिका. म्हणजे दुसऱ्या कोणी येऊन तुला गुप्तवार्ता दिली का? यांनी सांगितलं मला. जावई आणि कन्येच्या आदरातिथ्याचे आमंत्रण देण्यासाठी आले आहेत ते. मी म्हणत होते तेच खरे ठरले म्हाळसा. तू एकटी पडली आहेस. माझ्या दुःखावर डागण्या देण्याची एकही संधी कोणी सोडत नाही. म्हाळसा, म्हणजे तुझ्या देखत देव आणि बानू स्वर्गात पाहुणचार घ्यायला जाणार? असं कसं जाऊ देईन मी? माझी अनुमती असल्याशिवाय गडावर कोणताही निर्णय होणार नाही. पण हा राज्यकारभाराचा निर्णय नाही, त्यामुळे तुझी अनुमती नाही घेतली तर? ते एवढं सोपं नाही लतिका. जेजुरी गडावर येऊन तुला आमंत्रण दिलं गेलं नाही हे काही मला पटलं नाही. त्यांनी आमंत्रण दिलं तरी मी काय तिच्यासोबत स्वर्गात जाऊ? शक्य नाही. तिची सावलीही माझ्या अंगावर पडू देणार नाही मी. काय करणार मग? इंद्रदेवांना भेटायला हवं.